गडचिरोलीमधनं भामरागड तालुक्यामधील बंगाडी गावातल्या बापलेकीचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। चिमुकल्या लेकीसाठी पित्यानं जीवाचा धोका पत्करत तुडुंब भरलेले नाले ओलांडत प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले। तिला मलेरिया झाल्याचं यानंतर स्पष्ट झालं। लेकीला खांद्यावर घेत तुडुंब भरलेल्या नाल्यातनं त्यांनी आरोग्य केंद्र गाठलं। अतिदुर्गम आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी रस्ते नदी नाल्यावरती पूलच नाही आहेत आणि त्यामुळे नागरिकांना अशा पद्धतीने जीवाचा धोका पत्करावा लागतोय। तुडुंब भरलेल्या नाल्यातनं प्रवास करावा लागतोय आणि त्याचं हे वास्तव या व्हिडिओच्या रूपानं पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी आशिष अग्रवाल सध्या गडचिरोलीमधनं आपल्या सोबत आहेत। आशिष, नेमकी कशी सगळी घटना घडलेली आहे? या घटनेनंतरची नेमकी काय प्रतिक्रिया समोर येते? काय नेमकं समस्या या ठिकाणच्या सगळ्या लोकांना जाणवत आहे? म्हणजे आज आपण इथं बघू शकतो की गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम असलेल्या भामरागड तालुक्यातील लाहेरी उपकेंद्रा अंतर्गत येत असलेल्या बांगडी या गावातील एका 3 वर्षीय चिमुकली जी आहे ते तापाने फणफणत होती आणि तिच्या वडिलांनी चक्क आपल्या खांद्यावर घेऊन त्या मुलीला 2 नाले पार करत लाहेरी उपकेंद्रात दाखल केले। आज सुद्धा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा करीत असताना सुद्धा गडचिरोली जिल्ह्यातील काही ठिकाणाची परिस्थिती जी आहे ते खूप भयावह आहे। आरोग्य व्यवस्था, रस्ते, नाले याची समस्या नेहमी भेडसावत असल्याचे गडचिरोली जिल्ह्यात चित्र दिसून येत असते। असेच एक चित्र आता बांगडी या गावात दिसून आलेले आहे। वडिलांनी तब्बल तुडुंब भरलेले 2 नाले पार करत आपल्या चिमुकलीला दवाखान्यात दाखल केले। तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले, परंतु यामुळे आता आरोग्य व्यवस्था आणि रस्ते नाले व्यवस्थेवर एक खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। काही नाल्याचे काम तर सुरू आहे, परंतु कंत्राटदार हे कासवगत ही दृश्य आहे जी आपण बघितलेली आहेत। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सध्या प्रतिक्रियेसाठी आपल्या सोबत आहेत। वडेट्टीवारजी, ही दृश्य आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत। असंताप यावा, चीड यावी यंत्रणेविरोधात अशी सगळी दृश्य आहेत जी आज महाराष्ट्र बघतोय। गडचिरोली मधली घटना नाही, गडचिरोलीच्या आरोग्य यंत्रणेचे दिनवडे निघाले ते यापूर्वीच मी हाऊस मध्ये मांडलेलं आहे। मी म्हणालो की तुम्ही विशेष बाब म्हणून या सगळ्या रिक्त पदांना परवानगी द्या। तिकडे एम्ब्युलन्स दुर्गम भागात फार मोठा प्रॉब्लेम आहे। मागच्या वेळेसच एका तरुण मुलाचा शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता आणि अशा अनेक घटना आहेत। पण मुळात खरं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटनी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पैसा दिला, तो पैसा गेला कुठे? तिकडे अनेक वर्षापासून हे राजे लोक तिकडे आमदार आहेत, कारण राजे लोकांना प्रजेकडे लक्ष नाही असं त्याचा अर्थ होतो। आलटून पालटून एक राजा नाही तर दुसरे राजे स्वतःला राजे म्हणणारे संस्थानिक ज्या वेळेस ते लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात त्यांना त्यांच्या संवेदना शून्य होतात। सामान्य माणसाच्या वेदना त्यांना कळत नाहीत, हे यामधून स्पष्ट झालेलं आहे। इतके वर्ष जर तिकडे मंत्री पद उपभोगून सगळं करून, मी राजकीय बोलत नाही, पण मी हाऊसमध्ये सुद्धा हा विषय ज्यावेळेस अधिवेशन सुरू होतात त्यावेळेस मांडलेला आहे। एका चिमुकलीला 2 नाले ओलांडून जावं लागतं तर आम्ही लोकप्रतिनिधी आम्हाला लाज वाटायला पाहिजे की आम्ही त्या गावापर्यंत रस्ता करू शकत नाही चांगला, किंवा रस्त्याचे पूल करू शकत नाही। आम्ही करतो काय? सेंट्रल गव्हर्नमेंटनी दरवर्षी 2-2, 300 कोटी रुपये देतात। हा पैसा भ्रष्टाचारामध्ये लिप्त होत चालला आहे आणि म्हणूनच ते सगळे व्यवस्था कोलमडते तिकडे। बरोबर आहे वडेट्टीवारजी, तुम्ही अगदी पोटतिडकीने आणि नेमका मुद्दा मांडताय। या पित्यानं जवळपास एक 7 किलोमीटरचा रस्ता आपल्या आजारी मुलीला कडेवरती घेऊन ओलांडला। सुपरमॅन म्हणून याचा उल्लेख करावा लागेल, पण सुपरफ्लॉप यंत्रणा असं तुम्ही म्हणताय का आता या सगळ्या यंत्रणेला? नाही, सुपरफ्लॉपच झालाय। इथे ना आरोग्य, इथे पालकमंत्री यापूर्वी आता राज्याचे प्रमुख आहेत, मुख्यमंत्री ते होते। त्याच्या पूर्वी या जिल्ह्याचे आता पालकमंत्री उपमुख्यमंत्री आहेत आणि तिथे त्या अहेरी मतदारसंघाचे कॅबिनेट मंत्री आहेत आणि हे सर्व एवढी मोठी पदं या जिल्ह्यासाठी असताना तेवढं यांचं लक्ष काय माइन्सवर आहे, लोखंडावर आहे, लोह खनिजावर आहे की सामान्य जनतेच्या समस्याकडे आहे, त्यांच्या वेदनेकडे आहे, त्यांच्या आरोग्याच्या कडे आहे? कुठे आहे यांचं लक्ष? हा खरा प्रश्न येतोय। आणि मला एक सांगा की नक्षलग्रस्त दुर्गम डोंगराळ जिल्हा म्हणून, आदिवासी बहुल जिल्हा म्हणून केंद्र सरकार असेल, राज्य सरकार यांनी याच्या माध्यमातून जे काही निधी रस्त्यांचं जाळं विणण्यासाठी उपलब्ध होतो, साधारणतः मागच्या 5 वर्षामध्ये या जिल्ह्याला 1700 ते 1800 कोटी रुपये मिळालेत। तो पैसा गेला कुठे?
आम्ही एका गावापर्यंत 2 नाल्याची ब्रिज बांधून 7 किलोमीटरचा रस्ता करू शकत नाही, तर आम्ही आमचं लक्ष कुठे आहे हा खरा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून तर सुपरमॅनला सलामच केलं पाहिजे की स्वतःच्या 3 वर्षाच्या चिमुकलीला जीव वाचवण्यासाठी जीव आपला टांगणीवर लावून तो 2 तुडुंब भरलेले नाले ओलांडून त्या PSC पर्यंत जातो आणि त्या मुलीचा उपचार करण्यासाठी तडफडतो. हे सरकारचं अपयश आहे, आम्ही लोकप्रतिनिधीचं पण अपयश आहे, यंत्रणेचं तर अपयश आहेच. अर्थात धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी वडेट्टीवारजी. तर गडचिरोलीमधली ही घटना आहे आणि अर्थातच या घटनेवरनं ही दृश्य समोर आल्यानंतर या सगळ्यावरती आता प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे. तुडुंब भरलेल्या नाल्यामधनं या पित्यानं जवळपास 7 किलोमीटरचा रस्ता आपल्या आजारी लेकीला कडेवरती घेऊन ओलांडलेला आहे. आणि याचविषयी प्रतिक्रियेसाठी कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम आपल्यासोबत आहेत. त्यांना अर्थातच प्रश्न विचारावे लागतील की अशा पद्धतीने जर का लोकांवरती सर्वसामान्यांवरती वेळ येणार असेल तर मग यंत्रणा नेमकी काय करते, सरकार नेमकं काय करते? बेली ब्रिजचं तिथे मंजूर आहे, ते बेली ब्रिजचं काम सुरू आहे. ते बाहेरून टेक्निकली ते बेली ब्रिजचं जे वरचं जे साहित्य आहे ते यायला त्याला वेळ लागतो. त्या दृष्टिकोनातून ते लवकरच ते ब्रिज होईल. परंतु पुष्कळसे त्या क्षेत्रामध्ये तालुक्यामध्ये काम झालेले आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये ANM सेंटर आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण त्या भागामध्ये आपला PHU आहेत, PSC आहेत. हे सांगितलंच आहे मी. ठीक आहे, ते त्याला हे झालं असेल त्याबद्दल मी बोललोच आहे आणि त्या दृष्टीने आपण त्याला जे काय झालं असेल ते आपण योग्य ते आपण कारवाई करू पुढे.